हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. उद्ध्वस्त नव्या युगाची नांदी. लाओत्से पुढे सांगतो की उद्ध्वस्त झालेल्याचे पुनरुज्जीवन होते. लाओत्से उपदेश करत आहे की संघर्ष कशाला करता, झगडा भांडण तंटा याने कोणाचेही कधी भले झाल्याचे ऐकिवात नाही. उलट अशाने नुकसान झाल्याचेच इतिहास साक्ष देतो. सहकार्याने आचरण करावे, एकमेकास सहाय्य करावे, त्यातून प्रेम निर्माण होईल आणि जोपासून ते वृद्धिंगत होईल. विनम्र वागावे, अंगात कसलीच मगरुरी नसावी. उच्चपदी विराजित झाल्यावर ताप देऊ नये. आपल्या शीतल छायेखाली सर्वांना आनंद द्यावा. रीते राहा, कशानेही भरून आणि भारून जाऊ नका. आपल्यात जागा ठेवलीत तर तेथे सर्व काही प्रस्थापित होईल. परमात्माही येईल आणि मग तेथे आनंदाचे ताटवे डोलू लागतील. आनंदाचे मळे फुलतील. अगदी उद्ध्वस्त झालात तरीही जीवनावर नाराज होऊ नका. आपले पुनरुज्जीवन निश्चित होईल. आपण दाम दुपटीने शतगुणी आनंदी व्हाल आणि इतरांनाही कराल. पुनरुज्जीवन अटळ आहे. नष्ट झालेले पुन्हा निर्माण होणे हा वैश्विक नियम आहे. जुने जाऊन तेच नवीन रंगाढंगात अवतरते. यामुळे आपण गोंधळून जातो. तसे गोंधळून जाऊ नये. त्या नव्या जीवनाकडे नीट निरखून पाहावे. त्यात तुम्हाला नव्या जीवनाचे कोंब दिसतील. ते ओळखावे आणि त्याला आचरणाचे खतपाणी घालावे. त्याला छान अंकुर फुटेल. त्याची काळजी घ्यावी. उद्ध्वस्त होणे ही एका नव्या जीवनाची सुरुवात आहे. ही एक फार नामी संधी आहे. सद्य जीवनातील संचित संपवून आपण शिल्लक संचित एका नव्या डावाने संपवण्यासाठी सिद्ध झाल्याचे ते द्योतक आहे. त्याचे स्वागत करावे. अगदी मृत्यू जवळ आला तरीही घाबरू नये. मृत्यू जीवनाचा शेवट नाही, तर ती नव्या जीवनाची नांदी आहे. मृत्यूचे मोठ्या उत्साहाने स्वागत करावे. ती एक प्रगतीची पर्वणी आहे. या जन्मीचे भोग संपले म्हणून मजेत असावे. आता नव्या ठिकाणी, नव्या रूपात, नवीन जगतात प्रवेश होणार म्हणून उत्साहात असावे. मृत्यूचे स्वागत करताना गतजीवनाबद्दल कृतज्ञ असावे. म्हणजे त्यात राहून गेलेल्या गोष्टींचे भोग संचित होणार नाहीत. वैभव, धन, संपत्ती नष्ट झाली की आपण सैरभैर होतो. आपल्याला वाटते की आपण उद्ध्वस्त झालो आहोत. नेमकी हीच चूक होत असते. जीवनाचा अर्थ नीट जाणून घ्यावा. वैभवात सुखदुःख आहे. वैभव प्राप्त झाले की हावरटासारखे त्यातील सौख्य उपभोगले जाते आणि स्वाभाविकच उरते ते दुःख असते. ते तर नको असते. म्हणून नष्ट झालेले वैभव पुन्हा मिळवण्याचा अट्टहास केला जातो. तीच मूलतः चूक होत असते. आपण जीवनावर नाराज होतो. वास्तवात आनंद जीवनात आहे, वैभवात नव्हे. हे उमजून घ्यावे. वैभवात सुखदुःख आहे आणि त्यामुळे आयुष्यात चढ उतार सोसावे लागतात. त्यातूनच जीवन जगावे. त्यात आनंद आहे. वैभवाचा उपभोग घेऊ नये. ते भोग निर्माण करते. जीवनाचा उपभोग घ्यावा. त्यात भोग निर्माण होत नाहीत. आपण सहजच कैवल्य प्राप्त करतो. गरज शोधाची जननी. लाओत्से पुढे सांगतो की गरज शोधाची जननी आहे. लाओत्सेच्या ओवीचे इंग्रजीत भाषांतर करताना वॉन्ट असा शब्द वापरला आहे. एखाद्या गोष्टीची कमतरता वाटली की माणूस त्या गोष्टीचा शोध घेतो. अनेक कारणांनी असत्याचे नसते होते. त्यामुळे खचून जायचे नसते. त्यामधूनच आपल्या प्रगतीची वाट शोधायची असते. ती नक्की असते आणि प्रयत्नांती ती सापडतेही. योगेश्वर स्वयंभू वैश्विक चेतना आहे. चेतना प्रत्येकाला संचित संपवण्यासाठी सर्व काही उपलब्ध करून ठेवत असते. आपण त्याचा शोध घ्यायचा असतो. येथे लाओत्से हेच सांगत आहे. कमतरता निर्माण झाली, गरज निर्माण झाली, काही हवे असेल तर जे पाहिजे त्याचा शोध घ्यावा. प्रत्येकाला जे जे पाहिजे ते ते मिळण्याची सोय योगेश्वरांनी केलेली आहे. एकच अट आहे की जे पाहिजे आहे ते योगिक असावे. आत्मोद्धारासाठी अत्यावश्यक असावे. योगेश्वरांवर नितांत श्रद्धा ठेवावी आणि शोधकार्याला आरंभ करावा. आपली स्वयंचेतना प्रतिक्षण प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करत असावे.
यश हात जोडून हजर होते. जपान हे सध्या तरी जगातील एकमेव राष्ट्र आहे की ज्यावर अणुबॉम्ब फेकले गेले. जपान रसातळाला गेले, होत्याचे नव्हते झाले, त्याची राख रांगोळी झाली. परंतु जपानी लोक नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने, नव्या ताकदीने जे कामाला लागले ते आजपर्यंत काम करतच आहेत. आज जागतिक आर्थिक नाड्या जपानच्या हातात आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वॉन्टचा नेमका अर्थ त्यांनी ओळखला. नेमक्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. इतर गोष्टी क्षुल्लक आहेत हे जाणले. त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीचा सदुपयोग केला गेला आणि दुरुपयोग टळला. त्यामुळे जे काही होते त्यामधून अत्यावश्यक तेच निर्माण केले गेले. राष्ट्रीय संपत्तीचा प्रत्येक कण सत्कारणी लावला गेला. मानवी संपत्तीचा प्रत्येक क्षण मोलाचा ठरला. त्यामधून सृजन निर्माण झाले. कशाची गरज आहे याचे नेमके भान असावे लागते, म्हणजे योग्य त्याचा शोध घेतला जातो. कर्ज काढून सणवार साजरे करणे ही भिकेला लागण्याची लक्षणे असतात. अन्न, वस्त्र, निवारा याची मुबलक सोय झाली की मग जास्तीच्या संपत्तीमधून अनुत्पादित अशा इतर गोष्टी निर्माण करणे शोभून दिसते. खेळ, करमणूक, चैन आणि राजकारण यांना केव्हा आणि किती महत्त्व दिले जाते त्यावर त्या राष्ट्राच्या बुद्धीचा कस माहीत होतो. ज्या दिवशी राष्ट्राचा सर्वोच्च सन्मान सोंगाड्यांना दिला जाईल त्या दिवशी सर्कशीचा मालक बदललेला असेल. तो बाहेरून आत यायला फार वेळ लागणार नाही. आतला मालक विदूषक झालेला असेल. अत्यावश्यक गोष्टी निर्माण केल्या, अशांचेच शोध लावले की स्वाभाविकच राष्ट्राचे सुकाणू योग्य दिशेने यात्रा करू लागते. सर्वस्वाची मालकी अबाधित राहते. भरलेले पोट सततरीते होऊन पुन्हा भरण्यातच लीला आहे, मौज आहे. हरि ओम.